म्हणजे मुलाखत घेण्याची कला. संवादातून किती छान गोष्टी आपल्याला समजतात हे आता आपण अनुभवूया. मुलाखत घेणार आहेत प्राजक्ता कुलकर्णी. प्राजक्ता कुलकर्णी या शिक्षिका, आकाशवाणी कलाकार आणि कथाकथनकार. महत्त्वाची आहे एक आठवण. 10वीच्या परीक्षेनंतर यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ चालू होता. त्यामध्ये चालू होतं पालकांचं मनोगत आणि एका यशस्वी विद्यार्थ्याची आई बोलायला उभी राहिली. त्या आईचं वेगळेपण असं होतं की त्या आईच्या लेकराने मराठीसारख्या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवलेले होते. आई उभी राहिली, बोलायला लागली. आम्ही ऐकत होतो. बोलता बोलता जाणवलं की ह्या बाई केवळ गृहिणी नक्कीच नाहीये, पण ह्या आहेत कोण ते काही कळलं नाही. फक्त 100 नंबरी लेकराची 101 नंबरी माताही आहे एवढंच मनात ठसलं. आणि नंतर अचानक म्हणजे ते मॅनिफेस्ट केल्यासारखं झालं की काय की पण काही दिवसांनंतर एका औपचारिक कार्यक्रमाच्या निमित्ताने परत तीच सौदामिनी समोर उभी राहिली आणि ह्या वेळेला सहवास काही मिनिटांपुरता नव्हता, ह्याचा मला आनंद झाला. त्या सहवासातून व्यक्ती उलगडत गेली. स्वभाव, विचार, व्यासंग, विचारांची स्पष्टता, शिक्षणाविषयीची तळमळ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भाषेबद्दलचा जिव्हाळा. हे सगळं उलगडत गेलं आणि लक्षात आलं की ती व्यक्ती केवळ वृंदा नाहीये, तर ते वृंदावन आहे. आणि हे वृंदावन किती आशयघन आहे हे आजच्या आपल्या ह्या मुलाखतीतून सगळ्यांसमोर स्पष्ट करावं म्हणून मी इथे उभी आहे. जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करूया डॉक्टर वृंदा आशय देशपांडे जोशी. एवढं कळत होतं विद्यार्थ्यांना की मॅडम ह्या फक्त शिकलेल्या आहेत आणि ते शिकवतात असं नाही, याच्या पलीकडे पण अजून बऱ्याच गोष्टी आहेत. त्यांची यादी, अक्षरशः यादी मी इथे वाचून दाखवते. वृंदा मॅम ह्या श्री अरविंद केंद्राच्या युवा समन्वयक आहेत. त्या नाशिकच्या योग विद्याधामच्या सदस्य आहेत. त्याशिवाय स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थान ह्याच्या त्या संशोधन समितीच्या सदस्य आहेत. त्या अखिल भारतीय साहित्य परिषद देवगिरी प्रांत, भारतीय शिक्षण मंडळ देवगिरी प्रांत, विश्व मराठी परिषद पुणे ह्याही संस्थांच्या सदस्य आहेत. त्याशिवाय अहमदाबादच्या म्हणजे बघा राज्य ओलांडलेलं आहे, पुनरुत्थान विद्यापीठ अहमदाबाद ह्याच्याही त्या सदस्य आहेत आणि देवगिरी रेडिओ केंद्र ह्याच्या देखील त्या सदस्य आहेत. ह्याशिवाय त्यांचे योग रहस्य, जागर स्वातंत्र्याचा हा स्वातंत्र्यपर कवितांवर आधारित आणि प्रासंगिक असे 3 ब्लॉग त्या लिहितात. इथे आवर्जून सांगावंसं वाटतं की नोकरीला 20 वर्ष झाले, याचा अर्थ वयाची 40शी पार केली आहे. बोलू नये पण अंदाज व्यक्त करते. पण नवीन माध्यमांशीही किती चांगल्या पद्धतीने जोडून घेतलंय हे ह्याच्यातून लक्षात येतं. शिवाय पस्तुरी नावाचं YouTube चॅनलही त्या यशस्वीपणे चालवतात. म्हणजे जुन्या आणि नव्याचा मेळ किती चांगला घातला गेला हे दिसून येतं. ह्याशिवाय अंतर्नाद, गंमत जम्मत, नीरव मनातील देवरव आणि संस्कृती उपासक व संवर्धक ना.पी. देशपांडे आणि हैदराबाद मुक्तीसंग्रामातील पूर्णवेळ कार्यकर्ते ह्या पुस्तकांचं लेखन, निर्मिती देखील त्यांनी केलेली आहे. म्हणजे एकदा काय व्हायला पाहिजे मी बरोबर. म्हणजे माझ्या मुलाखतीच्या प्रश्नांची दिशा बदलली किंवा हा लिहून आणलेला कागदाला काही अर्थच राहिला नाही. इतका प्रगल्भ हे व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे आणि आम्हाला नव्हतं माहीत की 20 दिवस त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळतं. आपल्याकडे खूप मोकळा सगळा वेळ नाही आहे जो खरा असायला हवा होता. पण मॅम शिक्षण म्हणजे पुस्तकी शिक्षण सोडून असं काय तुम्हाला मिळालं की इतकं
व्यासंग असलेलं व्यक्तिमत्व घेतलं. लहानपणापासून सांगितलं तर आम्हाला काय टाकून देत. खरं म्हणजे थोडा अवघडच प्रश्न आहे आणि ह्यांनी काही मला पूर्वकल्पना दिली नाही किंवा प्रश्न सांगितले पण नाही, त्याच्यामुळे मला नाही माहिती मी किती उत्तर देऊ शकेन. शिवाय त्या असं म्हणाल्या की माझा आवाज हा सगळ्यांपर्यंत पोहोचेल, पण गंमत अशी झाली तुम्ही माझी एक आई म्हणून या ठिकाणी ओळख करून दिली. वर्गातली बाई कणखर असते, तिने असायलाच हवं, पण एक आई मात्र हळवी असते. आणि या सुरेख आठवणी ज्या वेळेला निघतात ना, असं मी आधी बोलत नाही त्याबद्दल, मी तुमच्या प्रश्नाकडे वळते. खूप चांगला प्रश्न यांनी विचारलेला आहे की असं मला काय मिळालं की ज्याच्यामुळे शिक्षणाच्या संदर्भामध्ये एक वेगळी भूमिका तयार होऊ शकते. आणि मॅडम मला वाटतं याचं श्रेय ना सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या आई वडिलांना देईन. त्यांच्याकडे एक इतका मोठा दूरदृष्टिकोन होता. म्हणजे खरं तर आर्थिकदृष्ट्या जर विचार केला तर त्यावेळेला आमची अशी ऐपत नव्हती की वेगवेगळ्या प्रकारच्या महाविद्यालयांची आपण काही पत्रकं आणावी किंवा वेगवेगळ्या कोर्सेसची आणावी आणि त्या माहिती पत्रकावरती पैसे आपण वापरावे. म्हणजे आम्ही खरं तर 4 भावंड, मी सगळ्यात लहान, पण माझ्या वडिलांनी आर्थिक तंगीच्या काळामध्ये सुद्धा ही माझी 4ही मुलं अगदी उत्तम तऱ्हेने शिकतील, सगळ्या प्रकारच्या संधी त्यांच्यासाठी उपलब्ध असतील याची खूप मोठ्या प्रमाणावर काळजी घेतली. आणि मग काळजीने ज्या वेळेला आई त्यांना म्हणायची की अरे तुम्ही हे काय करताय, आपल्याला हे परवडणार आहे का, तुम्ही इतकी माहिती पत्रकं आणतात, माझ्या वडील एकच म्हणायचे की मला माहितीये आज जर मी 500 रुपये गुंतवले ना तर उद्या त्याचे 5,000 50,000 होणार आहे. त्यावेळेला आम्हाला काहीच कळायचं नाही, आम्ही आपलं नुसतं टकमक बघायचो. पण आज कळतंय तो माणूस काय बघू शकत होता. आता सध्या माझे आई वडील पुण्यामध्ये आहेत आणि या निमित्तानं मी त्या दोघांविषयी सुद्धा अगदी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. मला तुम्ही शिक्षणाच्या बाबतीत जो प्रश्न विचारला त्याच्या संदर्भात एक प्रसंग सांगायला आवडेल. माझे वडील एकदा टपाल कार्यालयामध्ये गेले होते आणि ते टपाल कार्यालयामध्ये गेल्यानंतर तिथे एक मुलगा आला होता आणि तो मुलगा तिथल्या माणसाला म्हणाला की अहो मला जरा ते इंग्लंड लेटर द्या बरं. इंग्लंड लेटर हे काय असतं? अहो ते नाही का निळं निळं येतं कागदाचं ते. आणि मग माझे वडील तिथे होते, ते त्याला म्हणाले अरे बेटा त्याला इंग्लंड लेटर नाही म्हणत, त्याला इनलँड लेटर असं म्हणतात, त्याला आंतरदेशीय पत्र असं म्हणतात, ते आपल्याला भारतातल्या भारतात कुठेही पाठवता येतं. प्रसंग असा घडला पण माझ्या वडिलांना जाणवलं अरे काय ही मुलांची अवस्था आहे आणि त्यांच्या मनानं घेतलं माझ्या मुलांच्या बाबतीत हे घडू नये. आणि म्हणून तुम्हाला सांगते आमचं औपचारिक शिक्षण तर सुरू होतच, पण ते प्रत्येक ठिकाणी आमच्या सोबत यायचे, प्रत्येक गोष्टीबाबत आमच्याशी संवाद साधायचे. म्हणजे मी कुठे वक्तृत्व स्पर्धांना जात असेल तर माझे वडील आवर्जून माझ्याबरोबर यायचे. वास्तविक पाहतात की शाळेच्या म्हणजे ज्या कोणी मॅडम बाई आपल्या असतील त्यांची जबाबदारी असते की आपल्या या मुलांना आपण घेऊन जावं, पण वडील आवर्जून यायचे. त्या ठिकाणी मी काय बोलतीये काय नाही, इतर मुलं काय बोलतायत, मग या तुलनेत हिचा अभ्यास कसा वाढला पाहिजे ही सगळी काळजी ते घ्यायचे. आणि आमचं परिचय प्रकाशन म्हणून एक पुस्तकाचं प्रकाशन पण होतं त्या काळामध्ये. साहित्य सहकार नावाचं पुस्तकाचं दुकान होतं. माझे वडील माझे काका म्हणजे कैलासवासी नावी देशपांडे हे सगळ्यात माझे मोठे काका, आणि त्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये म्हणजे माझे आजोबा विठ्ठलराव देसाई हे हैदराबाद मुक्ती संग्रामात स्वतः लढलेले आहेत. माझे काका अनेक सामाजिक कार्यांमध्ये सहभागी आहेत. ग्रंथालय चळवळीमध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. आणि पुस्तकांच्या या दुकानाच्या माध्यमातून अगदी आम्ही लहानपणापासून अशी खूप पुस्तकं आपल्या आजूबाजूला आहेत असं पाहत आलेलो आहे. म्हणजे आम्ही तहान भूक विसरून या पुस्तकांमध्ये रमायचो. आणि मला वाटतं ह्या सगळ्याची बीजे इथं कुठेतरी पडलेली आहेत. आणि दुसरा भाग सगळ्यात महत्त्वाचा श्री अरविंद केंद्राचा. पॉंडिचेरीचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे. पॉंडिचेरी जे शिक्षणाला मानतं ना, हे पॉंडिचेरी परीक्षेमध्ये कधीच विश्वास ठेवत नाही. म्हणजे स्वामी विवेकानंदांचा जो विचार आहे ना की शिक्षण म्हणजे काय, तर तुमच्या आत जे काही आहे ते फुलवणं म्हणजे शिक्षण. अरविंद केंद्रामध्ये इथे
आपल्या आताचं छत्रपती संभाजीनगर आणि तेव्हाचं औरंगाबाद या शहरामध्ये प्राध्यापक रामेश्वर राठी सर अरविंद केंद्र समर्थनगरमध्ये चालवत होते आणि आताही ते चालू राहील. फक्त काही डेव्हलपमेंटला ते घर सध्या गेलेलं आहे म्हणून पुन्हा 2 वर्षांनी मला वाटतं ते सुरू होईल. तर या अरविंद केंद्राने आम्हाला खूप भरभरून दिलेलं आहे. म्हणजे विवेकानंदांचा विचार तिथे प्रत्यक्षात येताना आम्ही पाहिलाय, अनुभवलाय, त्या मार्फत अनेक शिबिरं घेतली आहेत आणि म्हणून मला वाटतं की हे कदाचित असं असावं. खूप छान. आणि तुम्ही जसं म्हणालात की आपल्या मुलांच्या बाबतीत असं होऊ नाही, मला असं वाटतं तोच विचार पुढे आपल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं होऊ नाही. आणि हाच तुमच्या सगळ्या तळमळीतून मला जाणवतोय. मला एक पिन पॉइंटेड म्हणता येईल असा एक प्रश्न पडला जेव्हा आपला हा वर्ग चालू होता तेव्हा. कॉलेजमध्ये धडे, कविता आणि काही प्रमाणात व्याकरण हा एक वर्ण आलेला अभ्यासक्रम असतो जो शिक्षकांना किंवा प्रोफेसर लेक्चरर्सला शिकवायचा असतो, परीक्षा घ्यायची असते. तुम्ही इतर कोणत्याही विषयावर प्रमाणपत्र वर्ग घेऊ शकत होता, पण तुम्ही मुद्रित शोधन आणि त्याही पुढे जाऊन माध्यम लेखन हाच विषय का निवडला असावा, जे तुम्ही भरभरून बोललात. पण तुमच्या बोलण्यामध्ये आम्हाला तुमची उत्स्फूर्तता जाणवली. त्याच्या मागची विचारधारा काय होती? समोर बसलेले आपले जे सगळे विद्यार्थी ते शिकले, त्यांना पण माहिती आहे की आपल्याला काहीतरी चांगलं मिळतं म्हणून आपण होतो, पण इथून पुढे जाऊन त्यांनी ह्याचं काय करायचं? खूप छान प्रश्न विचारलाय. पहिल्यांदा मी स्वतः या प्रश्नाचे 2 भाग करते की याच विषयावरचा प्रमाणपत्र वर्ग का सुरू केला आणि दुसरा भाग हा वर्ग केल्यानंतर आता विद्यार्थ्यांनी याच्या पुढे काय करायचं आहे. तर सुरुवातीला आपण हा का सुरू केला किंवा हा अभ्यासक्रम सुद्धा जसं मी तुम्हाला मगाशी सुद्धा सांगितलं की आम्ही 2 वर्षांपूर्वी डॉक्टर मकरंद पैठणकर आणि डॉक्टर माधव गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनातून हा अभ्यासक्रम आम्ही तयार केलेला आहे. तर तो तयार करताना एक जाणीव मनामध्ये अशी होती, मुळामध्ये सरस्वती भुवन शिक्षण संस्था जी सुरू झाली ना 1915 साली, तर त्यावेळेला निजामाचं राज्य होतं. उर्दूच भाषा ही सगळीकडे वापरावी लागत होती. सुरुवातीला संस्थेचं कामकाज सुद्धा आम्हाला उर्दूच्या माध्यमातूनच चालवावं लागत होतं. पण प्रयत्न मात्र असा होता की हे कामकाज आम्हाला मराठीमधून चालवता आलंच पाहिजे. मराठी या मातृभाषेतून आपल्याला शिक्षण देता आलंच पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे शारदा मंदिर कन्या प्रशाला 1916 साली सुरू झाली. ही पहिली कन्या प्रशाला आहे की जिनं निजामाच्या राज्यामध्ये मुलींसाठी सुरक्षित अशा प्रकारचं शिक्षण सुरू केलेलं आहे आणि मातृभाषेचा पुरस्कार केलेला आहे. आता ज्या वेळेला मी माझ्या संस्थेचा, माझ्या महाविद्यालयाचा इतिहास पाहते, त्या वेळेला मला असं लक्षात येतं की मराठी भाषेचा पुरस्कार करण्यासाठी म्हणजे केवळ महाविद्यालय किंवा संस्थाच नाही, ज्या वेळेला आपण मराठवाडा प्रदेशाचा विचार करतो, ज्या वेळेला आपण मराठी साहित्याचा आणि मराठी साहित्याच्या इतिहासाचा विचार करतो, त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की थेट महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी असतील किंवा वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने संत ज्ञानेश्वर असतील, यांनी जो पुरस्कार केला तो मराठी भाषेचा केला. का केला? राजभाषा एक वेगळी आहे आणि लोकभाषा एक वेगळी आहे. पण लोकभाषेमध्ये जे धर्माचं ज्ञान आहे, जे तत्वज्ञान आहे, हे या भाषेमध्ये आलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी मराठी भाषेचा पुरस्कार केला. दुसरा भाग जो आपण बघतो, मराठवाडा हा हैदराबाद संस्थानामध्ये होता आणि मग त्यावेळेला तिथे उर्दूच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शिक्षण दिलं जात होतं. मग हळूहळू जी काही मराठीवरती बंदी आलेली होती आणि ती फक्त भाषेवरती नव्हती, म्हणजे मी खरं आमचा विद्यार्थी जो आहे दीप पाटील याचं अगदी मनापासून अभिनंदन करू इच्छिते. मला नव्हतं माहित की वर्गामध्ये दिलेलं विद्यार्थी अक्षरशः असं ऍब्झॉर्ब करून घेतात. हा विद्यार्थ्याला कधीही अनुपस्थित राहिलेला नाही वर्गामध्ये. तो यायचा, खूप मन लावून ऐकायचा आणि अगदी वर्ग सुरू होण्याच्या आधी तो उपस्थित असायचा. पण जे काही पेरलं गेलं ते आज जे काही उगवून आलं ना, हॅट्स ऑफ. आज प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. आणि या निजाम काळामध्ये आम्ही पाहिलं, म्हणजे आम्हाला अर्थात सांगितलं गेलं, मी काही त्यावेळेला अनुभवायला नव्हते, पण मी माझा PhDचा जो विषय होता तर अनंत भालेरावांचं लेखन, हा त्यांच्या समग्र लेखनाचा मी अभ्यास केला आणि त्यावेळेला लक्षात आलं की मराठी भाषा
भाषा, मराठी संस्कृती, मराठी सण उत्सव या सगळ्यावरती बंदी टाकली गेलेली होती. आणि मग भाषा आणि संस्कृती यांचं फार जवळचं नातं आहे. तर त्या काळातला पण एक कुठेतरी मराठीला मागे ढकललं गेलं. नंतर आपण पाहतो की इंग्रजी म्हणजे ब्रिटिशांचं राज्य जे आपल्यावरती होतं, आपण भारताचा विचार करत असताना ब्रिटिश भारत आणि संस्थानी भारत असा विचार करतो. आणि मग ब्रिटिश भारताच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला जाणवतं की सातत्याने धोरणं बदलत आलेली आहेत भाषेच्या काळात. त्यांनी अगोदर इथल्या भाषांना वाव दिला, खरं म्हणजे आपल्या भाषांचा त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास केला. त्यानंतर इथे गद्य भाषेमध्ये लेखन व्हावं यासाठी प्रोत्साहन दिलं, शब्दकोश निर्मिती केली. हे इंग्रजांचं फार मोठं योगदानच या दृष्टिकोनातून निश्चित आहे. पण एक मात्र झालं बरं का, महानुभाव काळामध्ये जी चक्रधर स्वामींनी आपली आणलेली भाषा होती ना, ते मराठी गद्य कुठेतरी लोप पावलेलं होतं. ज्या वेळेला ब्रिटिशांच्या काळात ते प्रयत्न झाले, त्या वेळेला जर महानुभावीय गद्य उपलब्ध असतं तर मराठी भाषेची रचना, मराठी भाषेतला गोडवा हा फार निराळा असता. म्हणजे आजही जेव्हा आपण महानुभावीय साहित्य ऐकतो, आणि सुदैवाने आपल्याला शाळेच्या बालपणीवर सुद्धा प्रत्येक वर्गात एक एक छोटासा पाठ हा या महानुभाव संप्रदायामधून असतोच. तर इतकं विलक्षण गोड अशा प्रकारची ती भाषा आहे. म्हणजे ज्ञानदेव जे म्हणले होते ना, मला फार आनंद आहे की हे वर्ष जे आहे ना ते ज्ञानदेवांच्या जयंतीचं सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. आणि अशा काळात आपल्याला हा वर्ग सुरू करता आला याचा मला खरोखर विलक्षण आनंद आहे. मग मला असं वाटतं, ज्या वेळेला मुक्ती चळवळ होती, 11वं 12वं शतक होतं, त्याही काळात ही लोकभाषा म्हणून पुरस्कारली गेली. ज्या वेळेला निजामाच्या पारतंत्र्यात आपण होतो, राजकीय परिस्थिती प्रतिकूल होती, तेव्हा सुद्धा मराठी भाषेचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला गेला. ब्रिटिशांच्या काळात सुद्धा ज्या ज्या वेळेला त्यांनी इथल्या भाषांच्या बद्दल प्रतिकूल अशा प्रकारचे निर्णय घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते निर्णय बदलण्याचा, म्हणजे या भाषाशुद्धीच्या बाबतीमध्ये आपल्याला शिवछत्रपतींच्या योगदानाचा, त्यानंतर विदा सावरकरांच्या योगदानाचा हा विचार आपण केलाच पाहिजे. हे जर त्या लोकांनी केलं असेल तर मला सांगा, जेव्हा तुम्ही आम्ही स्वतंत्र आहोत, राजकीय स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत, अशा काळामध्ये आपण आपल्या भाषेचा पुरस्कार करायचा नाही का? आणि का करायचा? आपल्या मातृभाषेचा पुरस्कार आपण का करायचा? याचं कारण आहे, भाषा आपल्याला अस्तित्व देते, भाषा आपल्याला घडवते, आपले विचार व्यक्त करण्याची, आपल्या कल्पना मांडण्याची, विचारांचं आदान प्रदान करण्याची एक इतकी मोठी संधी आपल्याला भाषेने उपलब्ध करून दिलेली असते ना. भाषिक क्षमता माणसामध्ये उपजते, पण तो भाषा मात्र शिकतो तो ज्या कुटुंबात, ज्या समाजात, ज्या प्रदेशात, ज्या भागात वावरतो तिथून. आणि मग त्यांनी जर चांगली भाषा आत्मसात करायची असेल, त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, आपण घरात जसं आईला गृहीत धरतो ना, तसं आपण मातृभाषेला गृहीत धरतो. म्हणजे मला मनोज शिंदेची ती कविता फार आठवते, आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. ज्या वेळेला ही आई घरामध्ये असते ना, त्यावेळेला जाणवत नाही. ज्या वेळेला ती घर सोडून निघून जाते ना, त्यावेळेला भुई फाटली की काय, किंवा या भुईनं फाटावं आणि मला पोटात घ्यावं, अशा प्रकारची मानसिकता आपली होते. ही वस्तुस्थिती आहे. मातेसारखं जोपासण्याचं काम मातृभाषा करत असते. आणि म्हणून माझी या विद्यार्थ्यांना विनंती आहे, त्यांनी आईलाही गृहीत धरू नये आणि मातृभाषेलाही गृहीत धरू नये. त्यांच्या ज्या काही संवेदना आहेत, या संवेदना यांनी जाणून घ्याव्यात, स्वतःमध्ये जोपासाव्यात. तिचं जे अस्तित्व आहे ते सुयोग्य लेखनातून त्यांनी राखावं. लेखनासाठी प्रमाण भाषेचा वापर झालाच पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगते. आमच्या सरांनी आमच्यासाठी काय काम केलेलं आहे. म्हणजे काही जणांना असं वाटतं की बाबा ठीक आहे, तुम्ही 2 वर्षांपूर्वी तुमचा अभ्यासक्रम तयार केला, तुम्हाला पेटणकर सरांनी आणि गायकवाड सरांनी केलं असेल मार्गदर्शन, पण तुम्ही पुन्हा पुन्हा का बोलता त्याच्याबद्दल?
आहेत ते आमचे मित्र आहेत, ते आमचे तत्वज्ञ आहेत आणि ते आमचे वाटाड्या आहेत. आम्ही कुठेही अडलो ना तर ते इतक्या सहज सुंदरपणाने आम्हाला मार्गदर्शन करत असतात की अगदी तुम्ही जी विचारांची स्पष्टता सांगितली ना ती संशोधन प्रतिष्ठानने आमच्यामध्ये आणली आहे. त्या जपल्या पाहिजेत, आपण या जोपासल्या पाहिजेत आणि या जपण्यासाठी जोपासण्यासाठी मुलांनो तुम्ही ज्या ज्या भागातून आलेल्या आहात ना त्या त्या बोली भाषा जोपासा. कुठेही स्वतःच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ देऊ नका. मी माझ्या भाषेतून कसं बोला. आत्रेंनी फार सुंदर सांगितलंय. एखादा जर म्हणला म्या आलो होतो तर तुम्ही म्हणता हा काय गावरान बोलतो, काय अशुद्ध बोलतो. मग तुमचा शहरी माणूस काय म्हणतो, मी आलो नव्हतो. नव्हतोतलं न काही जागीची काळजी आहे का की त्यांनी भतोला शुद्ध करून घेतलं. शुद्ध अशुद्ध श्रेष्ठ कनिष्ठ असं काहीच नसतं भाषांच्या माध्यमातून. भाषेने तोडू नये रे, भाषेने जोडलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही तुमच्या लेखनामधून म्हणजे तुम्ही ज्या वेगवेगळ्या माध्यमांमधून आता लेखन करताल ना तिथं माणसं जोडायचं काम करा. कोणतेही पूर्वग्रह घेऊन लेखन करू नका. मोकळ्या मनानं खुल्या मनानं आपल्या समाजाला सामोरे जा. अनुभव आतमध्ये मुरू द्या आणि जेव्हा उत्कटतेनं लिहावं वाटेल त्याच वेळेला लिहा. लेखन तसदार होण्यासाठी दुसरं काहीही करावं लागणार नाही. कळलं? 20 दिवसांच्या ह्या वर्गामध्ये किती मोठा आणि खोल विचार आणि इतिहास आपल्या खांद्यावर टाकलेला आहे. बरोबर? जसं 2 वर्षाचं झालेलं 1.5 वर्षाचं झालेलं लेकरू पाऊल टाकताना फार विचार करत नाही, कारण त्याला माहिती असतं मी पाऊल बरोबर टाकणार आहे आणि मी पडणार नाही आणि मग आईवडील पण त्याची काळजी करत नाही. इतक्या सहजतेने जेव्हा मराठी भाषा आपण घेऊन वावरू, त्यातलं लेखन शिकून घेऊन सजगतेने करू, तेव्हा त्याचं ओझंही वाटणार नाही आणि आपण काही जगावेगळा भारी करतोय बुवा असंही वाटणार नाही. ते जगण्याचा एक भाग होईल. जसं मॅडमचं झालेलं आहे. वातावरण खूप टेन्स झालंय. आपण एक काम करूया जाता जाता एक छोटासा रॅपिड फायरचा 5च प्रश्न आहेत फक्त. बापरे, हे किती प्रयत्न केलेला आहे की थोडं इतर विषयांकडे पण चक्कर मारावी. ओके बघूया. ओके. मला 5 किंवा नापास दोन्ही व्हायला आवडेल कारण मी आयुष्यभर विद्यार्थी आहे. आणि सगळं पासच आहे. गणेशोत्सव की नवरात्र? गणेशोत्सव. थालीपीठ की वडापाव? वडापाव. उकडीचे मोदक की तळवीचे मोदक? उकडीचे मोदक. पुलक की बकुळ? बकुळ. विंदार की कुसुमाग्रज? दोघंही. नाही सोडू शकत कोणालाच. लेखनाची वेळ सकाळ की रात्र? सकाळ. लेखन की अध्यापन? बापरे, अध्यापन. म्हणजे आपल्याला हे मार्गदर्शन कायम मिळत राहणार आहे. सबू संस्थेचे, वृंदा मॅडमचे, दोन्ही आमच्या कथले मॅम आणि सुधामे मॅमचे सगळ्यांचे आभार मानते आणि तुमचे विशेष आभार मानते. मी ही पण संधी मला दिली. धन्यवाद. धन्यवाद. मला प्राजक्ता कुलकर्णी मॅमचे आभार मानायचे वाटतात, कारण इतका सुंदर मुलाखत वृंदा मॅमची आम्हाला इतक्या जवळून मॅमना अनुभवता आलं. त्यांची मुलाखत ऐकतात हे आमचं भाग्य आहे. धन्यवाद मॅम. थँक्यू मॅम. आणि यानंतर मी अर्चना सुद्धा मॅम यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. एक छोटासा थोडासा हस्तक्षेप करते. सगळ्यात पहिल्यांदा मी सुद्धा कुलकर्णी मॅडमचे मनापासून आभार मानते, कारण असं काही इतकं मुलाखतीचं वगैरे आमचं ठरलेलं नव्हतं किंवा प्रश्नांचंही नाही आणि मला नव्हतं माहिती की कशी सामोरी जाणार किंवा तुम्ही मला एक संधी दिली स्वतःला उलगडून पाहण्याची. तुम्ही मला एक संधी दिली. माझ्या आयुष्यातली जी माणसं आहेत ना ती माझ्यासाठी किती काय काय करतायत आणि खूप छान वाटलं मला. म्हणजे माझ्यासाठी पण हा अनुभव छान होता. तेव्हा मनापासून आभार. या ठिकाणी आमच्याकडे जी माणसं बाहेरून वर्गासाठी आलेली आहेत त्यांचं आम्ही गुलाब पुष्प देऊन स्वागत करू इच्छितो आणि मी माझ्या सहकाऱ्यांना विनंती करते. सुरुवातीला मी अर्चना सुदामे यांना
गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करावं. आम्हाला पुन्हा एकदा शिंग मोडून वासरात शिरता आलं, नाहीतर हा सगळ्यात मोठा फायदा झालेला आहे. पण धन्यवाद. खूप एन्जॉय केला. एकही दिवस क्लास बुडवावा वाटत नव्हता. मध्ये मध्ये होमवर्क करताना ही भीती पण वाटत होती, अरे बापरे आता कालच उत्तर वेदांती शिकलोय की नाही चुकलेत काही, पण खूप छान वाटलं. धन्यवाद. त्यानंतर मी योगिता मॅडमना विनंती करेन त्यांनी रुचिका चव्हाण मॅडमचं स्वागत या ठिकाणी करावं. धन्यवाद. मॅडम हिंदी मातृभाषा असलेल्या आहेत, पण इतक्या सुरेख पद्धतीने त्या मराठी बोलतात आणि त्या समुपदेशक म्हणून काम करतात, त्यामुळे त्यांचंही अगदी मनापासून अभिनंदन. त्यानंतर मी पुन्हा एकदा अर्चना मॅडमला विनंती करते की त्यांनी आमच्या अपर्णा देशपांडे मॅडमचं स्वागत या ठिकाणी करावं. योगिता मॅडमना विनंती करते त्यांनी मनमोहनजी कवडे सरांचं स्वागत या ठिकाणी करावं. मित्र फार बरं वाटलं, कारण 15-20 वर्षापूर्वीचं शिक्षण आणि आजचं शिक्षण म्हणजे तेच मगाशी बोलणं, काळ कोणासाठी थांबत नाही, दिवसावेळी त्याच्यात बदल होत राहतात. आता न्यू एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे तुमचं शिक्षण चालू आहे, त्याबद्दल तुम्हाला मनापासून आभार. आणि एक आणखी सांगतो, मॅडमने शिकवलं तर मनापासून शिकवले, पण शेवटी तुम्ही स्वतः किती मेहनत घेता आता घरी जाऊन त्याच्यावर ह्या कोर्सचा विशेष अवलंबून आहे. आणि तेच सांगितलं तुम्हाला मी, काय जे मित्र भेटले त्यांना मी पुस्तक सांगितले. आता मॅडमला उद्या एका मॅडमला आणखी थोडी विनंती करतो की जे महत्त्वाची पुस्तकं जी आहेत, आता परवा शेवटचा आमचा दिवस आहे, ते महत्त्वाची पुस्तकं जी आहेत तर त्याची यादी कृपया ह्यांना देणे आणि तुम्ही आयुष्यभर याचा अभ्यास करत राहणे. याच्यातले आज 2 विद्यार्थी सॉफ्टवेअर इंजिनियरचे आहेत, बहुतेक दीप तू आहेस ना? हा तेच BCA, आणि समोर बसलेले. मला बघून फार आनंद झाला की आपण एका क्षेत्रातला आहोत. आणि माझ्या जी हे होती आवड तशीच तुमच्यात आहे, ते आयुष्यभर तसंच ठेवा. शेवटी एक स्पष्टपणे म्हणणं आहे माझं, अभिजात दर्जा मिळून काहीही उपयोग होणार नाही जोपर्यंत आपण स्वतःहून त्याच्यात हे करत नाही तोपर्यंत. पश्चिम बंगालची माणसं घ्या, एक थोडंसं उदाहरण देतो, जास्त नाही. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुण्याला मी फिल्म ॲप्रिशिएशनचा कोर्स केला 1 महिन्याचा, आणि ते अतिशय जवळून अनुभवलो मी. तर तिथं पश्चिम बंगाल आणि केरळचे विद्यार्थी ते तर असं वाटतात की जणू काय त्यांचं ते माहेर घरच आहे. तर मी एकाला विचारलं की माझ्या मराठीला विचारलं की त्याचं काहीतरी फिल्म एडिटिंगचा कोर्स आलो, म्हटलं हे पोरं इतकं सहजपणे कसं काय वापरतात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये, केरळ आणि पश्चिम बंगालचे. तर ते म्हटले त्यांची तशी मशागत त्यांच्या पूर्वजांनी केली. पूर्वज म्हणजे त्यांचे सिनियर्सनं. ही इन्स्टिट्यूट स्थापन झाली 1964 साली. आधी तिथं प्रभात स्टुडिओ होता, पी शांताराम वगैरे यांचं. नंतर त्याचं रूपांतर पुढे 1964 साली फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये झालं. तेव्हापासून पश्चिम बंगाल आणि केरळचे विद्यार्थी जे आहेत त्यांनी अक्षरशः म्हणजे भरपूर ते नाव कमवलेलं आहे. आणि दरवर्षी तुम्ही जे नॅशनल अवॉर्ड, आताच काही दिवसापूर्वी नॅशनल अवॉर्ड्स डिक्लेअर झाले, तुम्ही त्याची यादी जर टाकली मागच्या बरेच वर्षापासून, मी एक गोष्ट मी तुमच्या लक्षात येईल की त्यांच्या इथं त्यांचाच काय वर चष्मा राहिलेला आहे, पश्चिम बंगाल आणि केरळ. तर मला असं म्हणायचं की तुम्ही आता तर भरपूर ते क्षेत्र तुमच्यासाठी हे झालेले, मोकळे झालेले आहेत, तरी तुम्ही काहीतरी त्याच्यात करणे एवढंच एक मनापासून इच्छा आहे. वर्ष
सुखिया